नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम झटपट 2 ते 3 मिनिटात होणारी उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. अगदी लहान मुले देखील ही भाजी आवडीने खातील अशी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या आषाढी एकादशीला तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी कढई मीडियम गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून छान असं गरम करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा बटाटा साल काढून एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर हा बटाटा आपण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून बटाटा छान असा परतून घेऊयात. मीठ टाकल्यामुळे बटाटा पटकन शिजण्यास मदत होते. आता गॅसची फ्लेम इथे मोठी करायची आहे आणि यावर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला हा बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर बटाटा शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटातच हा बटाटा छान असा शिजतो. अधूनमधून 1-2दा झाकण काढून बटाटा छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे कढईला तो चिटकणार नाही आणि पुन्हा झाकण ठेवून बटाटा मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण 1 मिनिट हा बटाटा मी छान असा शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बटाटा मस्त असा शिजलेला आहे. तर बटाटा छान असा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बटाटा मी साईडला करून घेतलेला आहे आणि कढईच्या मधोमध इथे तुम्ही बघू शकता तेल आलेलं आहे. तर यामध्ये मी 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरची देखील इथे वापरू शकता. आता ही मिरची या बटाट्यासोबत छान अशी व्यवस्थित परतून घेऊयात. तर आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आणि आता यामध्ये मी 2 चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे या भाजीची चव एकदम जबरदस्त अशी लागते. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट चालत नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ही भाजी अर्धा मिनिटभर छान अशी परतून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली उपवासाची झटपट 2 ते 3 मिनिटात होणारी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. बटाट्याची भाजी तयार आहे. तर आता ही भाजी प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.